नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी। तर माझ्या हातात काय माहिती आहे, आलूचे परोठे म्हणजेच आलू परोठे। तर बघा किती सॉफ्ट आहेत आणि किती पातळ आणि दिसायला पण किती छान आणि खायला पण खूप मऊ, तोंडात जातात विरघळणारे हे आलूचे पराठे आहेत। ह्याचीच रेसिपी मी तुम्हाला आज ह्या छोट्याशा व्हिडिओतनं शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। मिक्सी जार घेतले, त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा अद्रकचा तुकडा, 3-4 लसूण आणि थोडंसं जिरं वाटून घेतलंय। पॅन मध्ये तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर टाकली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यात टाकल्या तीळ, पांढऱ्या तीळ आहेत, या तीळ आणि ओवा टाकलेला आहे। त्यानंतर ओवा टाकायचा आहे। तीळ आणि ओव्यामुळे पराठ्याला खूप छान टेस्ट येते। तीळ आणि ओवा टाकल्यानंतर हे व्यवस्थित तडतडलं ना, राई, तीळ आणि ओवा, की मग त्यानंतर आपण हे जे मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि मिरची, जिरेची पेस्ट केली आहे ती आपण टाकणार आहे आणि ते पण आपण खमंग भाजून घेणार आहे। तर थोडंसंच तेल टाकलेलं आहे मी, 1 टेबलस्पून असेल एवढ्याच तेलामध्ये हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे हळद टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी धणा पावडर टाकते। धणा पावडर आणि हळद टाकल्यानंतर व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे हे, आणि हलवल्यानंतर ना आपण जे बटाटे, उकडलेले बटाटे आहेत ना, ते आपण व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। तर हे पाऊच मधलं मी आमचूर पावडर टाकते त्याच्यामध्ये। तर आमचूर पावडरमुळे पण आहे ना टेस्ट खूप छान येते पराठ्याला। तर हे उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेत आणि ते मी ह्या पॅन मध्ये टाकत आहे आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे झटपट होणारे आलूचे पराठे आहेत। जर तुमच्याकडे बटाटे शिजलेले असतील ना तर अजून लवकर होतील। एकदम पातळ चपातीसारखे तोंडात जातात विरघळणारे हे आलू पराठे। नंतर मी मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर थोडीशी काळी मिरीची पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे आणि मग हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। गरम मसाला जर तुम्हाला आवडत असेल तर थोडा गरम मसाला पण टाका, त्यामुळे पण खूप छान चव येते। आणि हे बॅटर आपल्याला बटाट्याचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे बटाटे व्यवस्थित दाबून स्मॅश करून घ्यायचे। आपल्याला एकही बटाट्याचा पीस नकोय। व्यवस्थित पिठासारखं स्मॅश झाल्यावर ह्या पॅन मध्ये खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर शिवाय सगळीच रेसिपी ही इनकम्प्लीट असते असं मला वाटतं। तर असं कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे आपलं बॅटर जवळपास तयारच आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे की झटपट आलू पराठे आपण कसे करायचे। तर हे बघू शकता तुम्ही किती छान परतलं गेलंय बॅटर। तर हे बॅटर परतल्यानंतर हे आता आपण खाली उतरवणार आहोत आणि आता एक बाउल घ्यायचं आहे आपण। त्या बाउलमध्ये आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आणि हे जे बॅटर आपण बटाट्याचं घेतलंय ना, थोडंसं थंड झालंय। थंड झाल्याच्या नंतर हे बॅटर आहे ना ह्या पिठात टाकायचं आहे। आपल्याला पीठ हवंय तेवढं घ्यायचं आहे आणि हे बॅटर थोडं करून ह्या पिठात टाकायचं आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, ह्याच्यात आपल्याला अजिबात पाणी नाही टाकायचं आहे। थोडं असं बटाट्याची भाजी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे। हाताने दाबून व्यवस्थित मसळत पीठ मळायचं आहे। पाणी न घालता ह्या बटाट्याच्या आपण जे बॅटर केलंय त्याच्यामध्येच आपल्याला सगळं पीठ मळायचं आहे। शेवटी थोडंसं 1 चमचा तेल घ्यायचं आणि व्यवस्थित पिठाचा गोळा असा स्मूथ आणि सॉफ्ट आपल्याला बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी हे ह्याचे असे गोळे करून घेतले। मला 10 पराठे बनवायचे होते, त्यामुळे मी असे व्यवस्थित गोळे करून घेतले 10 सेम आकाराचे। आता मी पराठे लाटणार आहेत। तर आहे का नाही इझी। तुम्हाला स्टफ पराठे पण आपण बनवू शकतो। स्टफ पराठ्यामध्ये स्टफिंग भरा, नंतर भाजा, थोडेसे जाड पण होतात। तर ह्यापेक्षा हे मला खूप सोपे वाटतात आणि कामावर सगळ्यांना असे पराठे माझ्या हातचे खूप आवडतात। तर पटापट मी पराठे भाजून घेतलेले आहेत आणि पटापट लाटायला पण सोपे जातात, कारण की हे बॅटर पूर्ण पिठात मिक्स झालेलं असतं। तर असे गोल गरगरीत पातळ, तुम्हाला हवे तेवढे पातळ तुम्ही लाटू शकता। आता तुम्हाला दाखवते मी, बघा तव्यावर कसे मस्तपैकी तूप लावून मी हे पराठे भाजत आहे। तर हे तूप लावून व्यवस्थित दोन्ही बाजूनी क्रिस्पी असे आलू पराठे आपण भाजून घ्यायचे आहेत। तर आहे का नाही सोपी रेसिपी। तुम्ही कधी असे आलूचे पराठे बनवलेत का, ट्राय केलेत का, मला कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा। मला खूप सपोर्ट करा, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ज्या कामावर मी हे जे स्वयंपाक बनवते त्या मॅडमना माझ्या हातचे हे पराठे खूपच आवडतात।
आवडले. तर सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत आणि मी सध्या 2 घरी स्वयंपाकाची कामं करते. तर तिकडे आज मी हे आलू पराठे बनवलेले. तर हे पहिल्यांदा नाही बनवलेत, ह्याच्या आधी पण बनवले. तर मॅडमना हेच पराठे आवडतात, त्यांनी मला असेच पराठे बनवायला सांगितले. तर लंचमध्ये मस्तपैकी मी असे गरमागरम आलू पराठे बनवले. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.